नमस्कार मंडळी, नोकऱ्या केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र यांच्यामार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामध्ये एक पदभरती सुरू करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणतीही एक्झाम न देता या ठिकाणी तुमची पदभरती करण्यात येणार आहे. या व्हिडिओमध्ये या ठिकाणी संपूर्ण जाहिरात या ठिकाणी पाहणार आहोत. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. मित्रांनो आपण आज थोडा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा नाशिक यांच्यामार्फत या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने पदभरती या ठिकाणी सुरू करण्यात आली. यामध्ये मित्रांनो तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील मनुष्य पदभरती कंत्राटी पद्धतीने व करार पद्धतीने तुमची या ठिकाणी पदभरती असणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी कोणकोणती पोस्ट असतात, वेतन असतात आणि क्वालिफिकेशन असतात आणि या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये पहिली पोस्ट आहे IDSP. यामध्ये ST साठी एकच जागा आहे. त्याचबरोबर तुमची या ठिकाणी क्वालिफिकेशन असणार आहेत MBBS, BDS, BMS, BUMS किंवा BHMS मधून तुमची डिग्री चालू शकतात आणि जिल्हा म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलला तुमची या ठिकाणी पोस्टिंग असणार आहेत आणि 35,000 रुपये पे स्केल तुम्हाला या ठिकाणी असणार. पुढची पोस्ट आहे फिजिओथेरपिस्ट. या पदासाठी एकूण एक जागा ओपनसाठी असणार आहेत. त्या पदासाठी मित्रांनो डिग्री इन फिजिओथेरपिस्ट आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहेत. त्याचबरोबर DH नाशिक यामध्ये तुमच्या ठिकाणी वेकन्सी असणार आहे. पे स्केल असणार आहे 20,000 रुपये प्रति महिना पे स्केल असणार आहे. पुढची पोस्ट आहेत EMS कोऑर्डिनेटर. एकूण ओपनसाठी एक जागा असणार आहेत. MSW किंवा MA सोशल सायन्समधून डिग्री असणं आवश्यक राहणार आहेत आणि DH नाशिकसाठी तुमच्या या ठिकाणी जाहिरात असणार आहेत. 20,000 रुपये पे स्केल तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. पुढची पोस्ट आहेत सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर STS. ह्या पदासाठी तुम्हाला ST साठी एकच जागा असणार आहेत आणि एनी डिग्री इन सॅनिटरी कोर्स म्हणजे कोणत्या शाखेची पदवी आणि सॅनिटरीचा कोर्स लागणार आहेत. MSIT लागणार आहेत आणि परमनंट टू व्हीलर ड्रायव्हिंग असणं तुमच्या या ठिकाणी असणं आवश्यक राहणार. चांदवडला ही तुमची या ठिकाणी पोस्टिंग असणार आहे. 20,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार आहे. पुढची पोस्ट आहे ऑडिओलॉजिस्ट. या पदासाठी एकूण 2 जागा, ST ला एक आणि ओपनला एक जागा असणार आहेत. त्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला ऑडिओलॉजिस्ट मधून डिग्री असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर DH नाशिक मधून 2 जागा असणार आहेत. 25,000 रुपये पे स्केल तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. पुढची आणि 6वी पोस्ट आहे पॅरामेडिकल वर्क. ह्या पदात NTC साठी एकच जागा असणार आहे. 12वी सायन्स बरोबर लिप्रेसी टेक्निशियन ट्रेनिंग 4 महिने एक्सपिरियन्स तुमचा राहणार आहे आणि एकच पोस्ट असणार आहे. एकाच ठिकाणी जागा आणि 17,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी अर्ज तुम्हाला 24/1/2025 पासून 5/1/2025 तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. सदर फॉर्म हा राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा रुग्णालय आवार नाशिक ह्याद्वारे तुम्हाला या ठिकाणी ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे. सकाळी 10:30 ते 5 वेळेत तुम्हाला या ठिकाणी फॉर्म आणि डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी जमा करायचे. तर मित्रांनो उमेदवारांनी या ठिकाणी वयाचा पुरावा, डॉक्युमेंट्स, गुणपत्रिका, कामाचा अनुभव, त्याचबरोबर सर्व शासकीय डॉक्युमेंट्स हे या ठिकाणी तुम्हाला द्यायचे आहेत. त्याचबरोबर हा फॉर्मचा जे तुमची निवड प्रक्रिया असणार आहे ती 11 महिने 29 दिवसासाठी तुम्हाला निवड प्रक्रिया असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला हा फॉर्मची वयोमर्यादा असणार मित्रांनो तुम्हाला 18 ते 38 वर्ष ओपनसाठी असणार आहेत आणि कास्टसाठी 63 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी मित्रांनो 70 वर्षापर्यंत तुमची वयोमर्यादा असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जाहिराती प्रक्रियेमध्ये पूर्ण झाल्यानंतर भविष्यात जर एखाद्या ठिकाणी कर्मचारी यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांची जागा जर रिक्त झाली तर नवीन भरती प्रक्रियेमध्ये नियुक्तीचे आदेश या ठिकाणी तुम्हाला देऊ शकतात. त्याचबरोबर फी असणार ओपनसाठी 150 रुपये आणि कास्टसाठी 100 रुपये ही डिमांड ड्राफ्ट या ठिकाणी तुम्हाला काढायचा आहे. डिमांड ड्राफ्ट हा डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नाशिक नॉन PIP ह्याद्वारे तुम्हाला या ठिकाणी काढायचा आहे. त्याचबरोबर हा फॉर्म तुम्हाला ऑफलाईन स्वरूपात या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर जर तुमच्या या ठिकाणी 9-11 महिने 29 दिवसाचा तुमचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर तुमच्या या ठिकाणी जो गुणांकन पद्धत आहे त्यानुसार तुमच्या या ठिकाणी जी पुढील कार्यवाही ती तुमच्या ठिकाणी घेतली जाणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणतीही परीक्षा नसणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी आलेल्या अर्जावरून क्वालिफाय एक्झामिनेशन प्लस अंतिम वर्षाचे गुण व संबंधित विषयामध्ये पदाशी निगडीत असणारे अनुभव ह्याचा या ठिकाणी डाटा क्लिअर या ठिकाणी सदर मेरिट लिस्ट या ठिकाणी केली जाणार आहेत आणि त्याच अनुषंगाने तुमच्या या ठिकाणी जी फायनल मेरिट लिस्ट आणि सिलेक्शन प्रोसेस होणार आहे. तर मी तो हा फॉर्म भरायचा कसा, तर मी तो हा फॉर्म ऑफलाईन भरायचा आहे. उजव्या साईडला फक्त ऑफिशियल यूज आहे, कोणताही फॉर्म भरायचा नाही. डाव्या साईडला यामध्ये मित्रांनो तुम्हाला डाव्या साईडला हा ऑफिशियल यूज आहे, कोणताही या ठिकाणी भरायचा नाही. उजव्या साईडला या ठिकाणी फोटो चिटकवायचा आहे. कोणत्या पदासाठी अप्लाय केलं त्याचं नाव द्यायचं आहे.
नेम लिहायचा आहे, फादर नेम, बर्थ डेट, मंथ, इयर लिहायचा आहे, ब्लड ग्रुप लिहायचा आहे, जेंडर, मॅरिड स्टेटस, मॅरिड अनमॅरिड लिहायचा आहे, एज लिहायचा आहे, किती तुमचं तारखेला वय झालं ते, NHM एम्प्लॉई असल्यास येस करा, नॅशनॅलिटी इंडियन लिहायचं आहे, कास्ट नेम लिहायचं आहे, ओरिजिनल कॅटेगरी आणि अप्लाय कॅटेगरी म्हणजे कोणत्या कॅटेगरी तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून अप्लाय करा ते लिहायचं आहे. त्याचबरोबर तुमचा ॲड्रेस लिहायचा आहे, स्टेट, पिनकोड, कॉन्टॅक्ट नंबर, मेल ID लिहायचा आहे. त्याचबरोबर अकॅडमिक डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी कोणत्या सालापासून कधी तुमचं या ठिकाणी ॲडमिशन होतं, कधी पूर्ण झालं, कोणती डिग्री, डिप्लोमा, जे काय इन्स्टिट्यूट, विषय, फायनलला मार्क आणि पर्सेंटेज किती झाले तुम्हाला टाकायचे. त्याचबरोबर काही डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्हाला जोडायचे आहे, जसं की ॲप्लिकेशन फॉर्म ड्युली फिल्ड म्हणजे हा फॉर्मॅट, स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट, एज्युकेशन सर्टिफिकेट, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, एज प्रूफ, डोमासेल किंवा LC शाळाचा, MSID किंवा कॉम्प्युटरचं नॉलेज, आभा कार्ड आणि अदर डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडायचे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी एक्सपिरियन्स सुद्धा या ठिकाणी जोडायचा आहे, त्याचा तपशील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला नेम, प्लेस, फॉर्म सबमिशन डेट आणि सिग्नेचर तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. आणि नमुना अ मध्ये तुम्हाला या ठिकाणी जे प्रतिज्ञापत्र दिले आहे ते जोडायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला विद्यार्थ्याचे नाव लिहायचं आहे, श्री कुमार यांचा मुलगा मुलगी, पती पत्नी जे आहे ते, वय वर्ष, राहणार, करतो करते, जाहीर करतो करते की लिहायचं आहे, कोणत्या पदासाठी अप्लाय केला ते पद, तुम्हाला अपत्य किती आहे त्याची संख्या आणि जन्मतारीख लिहायची आहे, सही, ठिकाण आणि दिनांक अशा स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी फॉर्म अप्लाय भरायचा आहे. ओके, तरी तुम्ही मित्रांनो NHM नाशिकमध्ये या ठिकाणी पदभरती, तरीही तुम्ही मित्रांनो NHM, तरीही तुम्ही मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक यांच्यामार्फत पदभरती. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.